ओबीसींनी आपली ओळख निर्माण केली पाहिजे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणात घुसायचे आहे. पुसद. सर्व ओबीसी, माळी, तेली, धनगर, कुणबी समाजाने आपली ओळख निर्माण केली पाहिजे. सामाजिक आयडेंटिटी उभी केली पाहिजे. ओबीसींचा राजकीय चेहरा उभा करावा. दुसरे असे की महाराष्ट्रात 57 जागा आरक्षित आहेत. एससी आणि एसटीसाठी त्या ओबीसी समाजाकडून मतदानाने निवडून आणायच्या आहेत. मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणात घुसायचे आहे. त्यासाठी या 57 जागा ओबीसी मतांवर जिंकल्या तर आरक्षण टिकण्यास मदत होईल. ओबीसीने 100% मतदान एससी एसटीसाठी करावे. जर या 57 जागा मराठा समाजाकडून निवडून आल्या तर आरक्षण विरोधी भूमिका घेतील. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी 7 ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण दिले होते. जात गणना झाली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात किती टक्के ओबीसी आहे हे माहीत होत नाही तोपर्यंत त्याला अर्थ उरत नाही. जरी जातगणना करण्याचा ठराव झाला तरीही जातगणना होत नाही तोपर्यंत आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि सभागृहाच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज देता येत नाही. म्हणून बाळासाहेब म्हणाले, ओबीसी वाल्यांनी एकच लक्ष ठेवावे, कुठल्याही परिस्थितीत आरक्षण वाचवलं पाहिजे. म्हणजे आपलं मत आरक्षणवाल्यांना द्यायचं. 100 ओबीसींचे आमदार निवडून आले तर आरक्षणवाद्यांचा विजय होईल, असे ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी केले.